सकाळच्या वेळी हरिनामाचा जागर करत घरोघरी जाऊन दान मागणारा लोककलाकार म्हणजे वासुदेव. पुण्यात आज सकाळी हे सगळे वासुदेव जे आहेत ते एका भागात आपल्याला दिसून आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. माऊली, कुठले आहात तुम्ही? आम्ही बीडमधले परळी सर. सध्या निवडणुकीचं चित्र महाराष्ट्रात गाजतंय. तुमचं मतदान कधी आहे? तुम्ही मतदान करता का? आम्ही 13 तारखेला मतदान करणार सर. आम्ही उद्या जाणार आहेत गावाकडं. हां, आम्ही जाणार आहेत, उद्या सकाळी जाणार आहेत. किती महत्त्वाचं आहे मतदान सध्याचं? मतदान खूप महत्त्वाचं आहे सर. आताच्या घडीला तर खूप महत्त्वाचं आहे. हां, त्या राजकीय परिस्थिती आपण जर बघितली तर एकमेकांवर आरोप करणं, चिखलफेक करणं, कौटुंबिक वाद, यावर तुम्हाला कसं वाटतं? हे खरंच व्हायला पाहिजे? अनेक वर्षांपासून तुम्ही समाज प्रबोधन करत असता, यामध्ये या पलीकडे जाऊन राजकारणाकडे कसं बघता? व्हायला नको आहे सर. व्हायला नको आहे सर. जी आताची परिस्थिती जी व्हायलेली आहे सर, हे व्हायला नको आहे. राजकारण म्हणजे कसं आहे महाराज, खेळेमेळे राजकारण असतं सर. हां, आणि हे कसं आहे, लोकजागृती करता आमच्याकडे आहे वासुदेव आहेत आम्ही महाराज. आता हे व्हायला नको, आम्हाला बी व्हायला नको वाटतं आहे महाराज. पण आता काय आहे, होतं आहे महाराज. सर काय करणार आता? हां, ह्याच्यामध्ये कसं आहे, कुठल्या प्रश्नांकडे मग या सगळ्या नेत्यांनी बघितलं पाहिजे? अहो जनतेकडे पाहिलं पाहिजे सर. हां, आणि खेळेमेळे झालं पाहिजे सर. समजा काय एकमेकावर हे टीका व्हायला नको आहे. तुमचं कुठं आहे मतदान? परळी वैजनाथ. जाणार का मग? हा, जाणार ना. हा, माऊली, किती वर्ष झाले? किती वर्षाचे आहेत तुम्ही? परंपरा आहे आमची. आणि काय वासुदेव म्हणून तुम्ही जेव्हा जाता लोकांकडं, तेव्हा सध्या काय चित्र वाटतं तुम्हाला निवडणुकीचं? लोक निवडणुकीला मतदान करतील, मतदानाचा आकडा कमी आहे, वाढेल असं वाटतं का? वाढेल. तुम्ही कुठलीत? परळी वैजनाथ. बरं, मतदान करणार का? हो. जाणार. काय वाटतं सध्या चित्र? सध्या काय आता जे आता ह्याच्यावर असतंय, सगळं लोकसंख्या असतंय किंवा ज्याचं भविष्य काय आहे ते ज्याला हे होईल ते त्याला करतील. नाही, पण सगळे जे पुढारी आहेत, नेते मंडळी आहेत, ते एकमेकांवर आरोप करतायत. तुमच्यासारख्या लोकांचे, जनतेचे प्रश्न मागं पडतायत. नाही, आता ते कसं असतंय, पल्ले सर आमचे जी काय आमचे हे आहेत ते आमचं पडले माघार सर. म्हणजे ह्यांच्यामध्येच चालण्यामुळं आमच्या गोरगरिबाकडलं लक्ष कमी झालं सर. काय आम्हाला हे दुःख वाटतंय सर. दुःख वाटतं. काय हे व्हायला नको आहे. काय वाटतं? काय नाही सर, आपलं कसं आहे आता, हे जे लोक आहेत, मला तर वाटतं सर्व एकच आहे. मिळून राहतात. फक्त हे पक्ष दाखवतात. ते काही नाही, हे गोरगरिबांचं करतात, कामं करतात, हे करतात. त्यांच्याविषयी आपल्याला काही जास्त बोलायचं नाही. त्यांचं ते त्यांचं ड्युटी करतात, आपण आपली ड्युटी करायची, एवढंच म्हणणं आहे. पण मग आता टीका करताना काही वेळा या सगळ्या नेत्यांचा स्तर घसरतो, भाषा बदलली जाते, भाषा थोडी शिवराळ होते. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय नाही, आपण आपल्या मनाला लावून घ्यायचं नाही. ते काय आहे, ते ऐकून घ्यावं लागतं आणि सोडून द्यावं लागतं. त्यांचं ते करतात, आपण आपलं करायचं. काही विषय नसतं त्यांचा. प्रेमानं राहायचं, बस एवढंच आहे. काही नाही दुसरं. सध्या आता बारामतीमध्ये बघितलं आपण, तिथं कुटुंबवाद झाला, मोठ्या प्रमाणावर पवार विरुद्ध पवार असा सामना देखील झाला. अनेक ठिकाणी एकमेकांवर आरोप असतील, टीका असतील, वैयक्तिक टीका होत राहत आहेत. याच्यामुळे सामान्य माणसांना याचा काही परिणाम जाणवेल असं वाटतं? परिणाम होतो ना सर. कसं आहे, जे माणसं कमी शिकलेलात, जे अडाणी माणसं आहेत, त्यांच्यावर खूप परिणाम होतो. पण जे सुशिक्षित लोक आहे त्यांना तेवढा परिणाम होत नाही. जे लोक म्हणजे आपलं खेडेपाड्याचे लोक आहे, यांना खूप अवघड वाटते अशा गोष्टी. आता आमच्यासारखे लोक आहे, आमच्यामध्ये काही लोक शिकलेले नाहीत, तर आम्हाला थोडं वाईट वाटतं की हे काय चाललं आहे म्हणून राजकारण. काय वाटतं मग यंदा कोणाच सरकार लागेल? हे काय सर, हे सांगता येत नाही सर. कसं आहे, आपला माणूस आपला नाही, आपल्या घरातला माणूस आपला नाही, तर आपण कोणाची साक्ष देऊ शकत नाही. आपण फक्त आपल्या स्वतःची साक्ष देऊ शकतो. मतदान बजावणार? मतदान करणार आपण. मतदान म्हणजे आपला सिद्ध हा अधिकार आहे आपला मतदान करायचा. पण ते कोणाला करून ते आपण स्वतः बघायचं, लोकांना सांगायसाठी नसतं. आपण बघू शकतो की हे सगळे वासुदेव आहेत आणि खरं तर वासुदेव हे गीतांमधनं तत्त्वज्ञान सांगत असतात आणि तेच तत्त्वज्ञान या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्यांकडनं आज आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.